नमस्कार, मी मयुरेश कोंडूर. माझा विशेषमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. साधारण 2-3 महिन्यांपूर्वी नरेंद्र मोदींनी एक मुलाखत दिली होती आणि त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी काही महत्त्वाचे पण कटू निर्णय आता मला घ्यावे लागतील. बहुमतातलं सरकार आहे हे आणि ते कटू निर्णय जर घेतले गेले तर मला दोष देऊन चालणार नाही. कदाचित त्यातलाच पहिला कटू निर्णय 24 तासांपूर्वी जाहीर केला गेला. चलनातल्या मोठ्या नोटा म्हणजे 500 आणि 1000च्या नोटा रद्द केल्या गेल्या. जी मुख्य कारणं मोदींनी त्यांच्या भाषणाच्या वेळेस या निर्णयामागे सांगितली ती म्हणजे काळा पैसा जो साचवला जातो, रिचवला जातो तो या कॅश स्वरूपामध्ये असो नोटांच्या, आणि दुसरं कारण म्हणजे दहशतवादी कारवायांसाठी त्याचा होणारा वापर. आपल्याला माहिती आहे की पाकिस्तान, बांगलादेश या भागामध्ये ज्या काही दहशतवादी संघटना आहेत त्यांनी त्यांच्या छुप्या युद्धाचा एक भाग म्हणून काही हजार कोटी खोट्या नोटा भारतीय चलन व्यवहारामध्ये घुसवल्यात आणि त्यांची संख्या कल्पनेच्या पलीकडची आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला धोका आहे आणि या बहुतांश नोटा 500-1000च्या आहेत. त्या शोधण्यापेक्षा त्या रद्द करणं किंवा बदलणं हाच एक उपाय होता आणि तेच बहुतेक केलं गेलं. पण हे दोन्ही उद्देश साध्य होतील का? काळ्या पैशाच्या मुद्द्यावर हे सरकार सत्तेत आलं, ते आश्वासन ते पूर्ण करू शकेल का? आणि या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतील? की हा एवढं एक सर्जिकल स्ट्राईक आहे, छोटासा केलेला तात्पुरत्या शरीराच्या एका भागावर शत्रूच्या, की हे पूर्ण युद्ध त्याच्या विरुद्ध होणं बाकी आहे आणि त्याची ही नांदी आहे? चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत लोकसत्ताचे संपादक आणि अर्थविषयक तज्ज्ञ गिरीश कुबेर, त्याचबरोबर अर्थ आणि नियोजन आयोगाचे माजी सदस्य माजी खासदार भानचंद्र मुंगेकर आपल्यासोबत आहेत, अर्थविषयक अभ्यासक दीपक करंजीकर आपल्यासोबत आहेत, अर्थक्रांती या चळवळीशी ते संबंधित आहेत, सोबतच नागपूरहून अर्थतज्ञ श्रीनिवास खांदेवाले आहेत. आणि महत्त्वाचा भाग या सगळ्या याच्यामध्ये असणार आहे तो म्हणजे बँकिंग सेक्टर. त्याच्याशिवाय जर ही चळवळ असेल ती पूर्ण होऊ शकत नाही. तर बँकिंग एज्युकेशन ट्रेनिंग अकॅडमीचे चेअरमन देविदास तुळजापूरकर हेही आपल्या सोबत आहेत. सुरुवातीला जाऊयात गिरीश कुबेरांकडे. कुबेर सर, काल आपण याविषयी बोलत होतो त्यावेळेस तुम्ही असं पहिल्यांदा म्हटलं की रिफॉर्मची आवश्यकता आहे, ही एक तात्पुरती गोष्ट आहे. आता 24 तास उलटून गेलेले आहेत, या निर्णयाचा बराच उहापोह झालेला आहे. सरकारकडनं काही स्पष्टीकरणं दिली गेलेली आहेत, जेटलीने अर्थ प्रेस कॉन्फरन्स घेतली, विरोधकांनी प्रश्न काही विचारलेत. जे काही चित्र समोर येत आहे त्यावरून आपलं मत काय होत आहे की काळ्या पैशाचा जो प्रश्न आहे त्याच्यासाठी एक मोठा महत्त्वाचा निर्णय हा मानता येईल का? आणि जे उद्देश मोदींनी म्हटले आहेत ते पूर्ण होत आहेत का? याचं उत्तर हो आणि नाही असं द्यायला हवं. हो अशा अर्थाने की आत्ताचा जो काळा पैसा आहे तो काही प्रमाणात हा याच्यामध्ये नष्ट होऊ शकेल. काही प्रमाणात अशा अर्थाने म्हणायचं की मुळात काळ्याचा पांढरा करण्यासाठी जी काही मुदत आहे ती मोठ्या प्रमाणावरती दिली गेलेली आहे. आणि त्यातला दुसरा भाग अतिशय जो महत्वाचा आहे, आज आपल्या काही बातमीदारांनीही कदाचित ती बाब नोंदवलेली असेल की प्रचंड प्रमाणावरती सोनं खरेदी सुरू झालेली आहे. अनौपचारिक बाजारामध्ये किंवा असंघटित बाजारामध्ये 60,000 रुपये किलो या प्रतीने सोन्यामध्ये आज मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक झालेली आहे. आणि सोन्याच्या गुंतवणुकीत काळा पैसा त्याचं रूपांतर करण्यासाठी ते थांबवण्यासाठी कुठलीही व्यवस्था सरकारने केलेली नाही. त्यामुळे हे अंशतः उद्दिष्ट यशस्वी झालं असं म्हणायला हवं. आणि त्यातला दुसरा भाग जो आहे तो तुमच्या प्रस्तावनेमध्ये होता की मोठ्या रकमेच्या नोटांमध्ये गैरव्यवहार होतो, त्याचा काळा पैशासाठी उपयोग होतो. पण असं सांगत असताना त्या रद्द केल्या गेल्या. पण उद्यापासूनच 500च्या नोटा येणार आहेत, काही दिवसांनी 1000च्या नोटा सुद्धा पुन्हा येणार आहेत आणि परत 2000च्या नोटा सुद्धा येणार आहेत. म्हणजे काळा पैसा आहे तो रद्द व्हावा हा त्यातनं उद्दिष्ट साध्य होईलच याच्यातनं. पण पुन्हा नव्याने तो तयार होऊ नये यासाठी जे काही मार्ग केले जाणार होते त्याचा काहीही संबंध यासाठी दिसत नाहीये. आणि त्यातला दुसरा भाग असा की कालपासून या भक्त मंडळीने एक नवीनच अफवा सुचवली होती, पसरवलेली अशी होती की त्या नोटा आता त्याच्यामध्ये काहीतरी अशी पद्धतीची जीप असणार आहे की त्या कुठे गेल्यात काय. ते हास्यास्पद आहे. त्याचं करणं तांत्रिकदृष्ट्या सुद्धा शक्य नाही, आर्थिकदृष्ट्या तर नाहीच नाही. आणि आज अरुण जेटलींना सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये स्पेसिफिक सांगायला लागलं की हे कुठून आलं आणि कुठून ही अफवा पसरली हे मलाही माहित नाहीये. त्याच्यामुळे या गोष्टीच्या मध्ये असं वाटतं की त्यांना ते माहीत करण्यासाठी त्या परिवारात शोधावं लागेल त्यांना. ठीक आहे, आपण करंजीकर सरांकडे जाऊयात. करंजीकर सर, ही जी जो प्रश्न कुबेर सरांनी पण विचारला की मोठ्या रकमेच्या 500-1000च्या नोटा ज्या आहेत त्या नसाव्यात, अर्थक्रांतीची ही पहिल्यापासून मागणी आहे, त्या संकल्पनेशी त्या चळवळीशी आपण पण संबंधित आहात. पण ती याच्यामध्ये साध्य होते आहे का? कारण 2000ची नोट येते आहे आणि त्याच्याबद्दलही बरेचसे प्रश्न विचारले जात आहेत. दुसरी गोष्ट अर्थक्रांतीमध्ये ही पण मागितली गेली होती ते म्हणजे की केवळ हा एक निर्णय घेऊन उपयोगाचा नाही तर कर रचनेमध्ये खूप सारे फरक सुचवले होते, रिफॉर्मच्या गोष्टी केल्या होत्या, क्रांतीच्या गोष्टी केल्या होत्या, पण त्या इथं कुठं पाहायला मिळत नाहीयेत. ही गोष्ट अगदी खरी आहे की अर्थक्रांतीचे जे प्रस्ताव आहेत त्यातल्या 2 गोष्टी सरकारने आतापर्यंत स्वीकारल्या. एक
बँकिंग इन्क्लुजनचा पहिला भाग होता की ट्रान्झॅक्शन टॅक्स लावायचा असेल तर ट्रान्झॅक्शन होतील असं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं पाहिजे आणि ते बँकिंग इन्फ्रास्ट्रक्चर आहे. जनधन योजनेचं ते उभं राहिलंय. म्हणजे बऱ्याच लोकांचे अकाउंट निघाले, 28 कोटी फॅमिलीचे. बरोबर. हो. अकाउंटमध्ये पैसे नाही वगैरे हा आपण डिस्कशनमध्ये आता जाऊया नको, पण एक स्ट्रक्चर उभं राहिलं, लोकांनी बँकेत आपले अकाउंट उघडले. दुसरा जो भाग होता तो की हायर याच्या करन्सी नोट्स या कमी करणं. आता याच्यात दोन भाग असे आहेत की 500 आणि 1000च्या नोटा आता कमी केल्यामुळे दोन गोष्टी तातडीने साध्य होतील. एक, काळा पैसा बाहेर येईल, ज्यांना आपल्या पैशाचं, आता ज्या लोकांना आपला पैसा येऊ नये असं वाटतं किंवा त्यामुळे आपलं नाव येईल, इन्क्वायरी लागेल वगैरे, ज्यांच्या मनात भीती आहेत, त्यातली काही माणसं सहज सोन्याच्या बाजारात गेले असतील, ते तात्पुरतं आहे, ते काही कायमचं टिकणार आहे असं मला वाटत नाही. पण ज्या लोकांचा पैसा येईल त्या लोकांनी आज देशाच्या बँकिंग व्यवस्थेमध्ये जो पैसा कधीच आला नसता असा अनेक मोठ्या प्रमाणात पैसा जमा होईल. त्यामुळे पतपुरवठा स्वस्त होईल, कदाचित कर्जावरचं व्याज कमी होईल आणि जी पत नाही या देशातल्या 58 कोटी नागरिकांना काही क्रेडिटच नाही, पत नाही, क्रेडिट हिस्ट्री नाही, कारण कॅश इकॉनॉमीत सगळे व्यवहार चालले होते. त्यामुळे त्या लोकांना थोडी पत मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. या झाल्या दोन गोष्टी. तिसरा जो विषय आहे की 2000च्या नोट का आली आणि 500ची नोट परत येणार आहे, त्यामुळे ह्यातनं काय साध्य झालं, तर मला असं वाटतं की जे सरकार एवढा मोठा डिसिजन एका रात्रीतून घेऊन हे बदलू बघतं, ते सरकार या प्रश्नावर नक्कीच विचार करत असेल. आपण थोडा वेळ दिला पाहिजे, आपण थोडं बघितलं पाहिजे, वाट बघितली पाहिजे की त्या नोटा किती संख्येने छापतायत. कारण आता 500, 1000 आणि 100 या तिन्ही नोटांचं एकूण अर्थव्यवस्थेचं प्रमाण हे 97.3% होतं आणि 500 आणि 1000च्या 89.6% नोटा अर्थव्यवस्थेत होत्या. आता एवढ्या मोठ्या संख्येच्या नोटा निघून गेल्यानंतर 2000च्या किती संख्येने नोटा येतील आपल्याला ते पाहिलं पाहिजे. त्याच्या ट्रेसेबिलिटीचे काय मेकॅनिझम असेल तो पाहिला पाहिजे. त्याकरता आपण थोडी वाट पाहिली पाहिजे. शेवटचा मुद्दा, अर्थक्रांतीने प्रस्तावामध्ये ही झाली आपल्या सगळ्या पैशाची म्हणजे फायनान्सची साईड. पण मुळात रेव्हेन्यू लिकेज जे आहे, एक साधी गोष्ट सांगा, आपलं घरचं बजेट आपण करतो तेव्हा आपण उत्पन्नाप्रमाणे आपला खर्च करतो. देशाच्या अर्थमंत्र्याला उलट स्वातंत्र्य असतं, तो खर्चाचं बजेट बनवतो आणि फॉर दॅट ही हॅज राईट टू लेव्ही ॲज पर कॉन्स्टिट्यूशन. ते जेव्हा करत असताना बजेट डेफिसिट कसं होतं हे मला कधीच कळलेलं नाही. म्हणजे हा बेसिकच एक गोंधळ आहे, ती करेक्शन होतं. याचं कारण असं होतं की रेव्हेन्यू लिकेज होतं, कधीच पैसा गोळा झाला नाही. म्हणून कर रचनेची सुटसुटीतपणा हा काळ्या पैशाशी जोडला गेला होता, कारण लोक कर चुकवायचे आणि त्यातनं काळा पैसा तयार व्हायचा आणि तो मोठ्या नोटांमध्ये सावरला जायचा. असं हे दुष्टचक्र होतं, ते भेदलं गेलं हे मात्र नक्की आहे. अच्छा, हे दुष्टचक्र भेदलं गेलं. जो पहिला मुद्दा विचारला तो म्हणजे आणला होता करंजीकर सरांनी, तो म्हणजे बँकांबद्दल ते बोलले होते आणि प्रत्येकाची अकाउंट्स असणं याच्याबद्दल बोलले होते. आणि जनधन योजना आली त्याच्यामुळे ते एक सिस्टीम तयार झालेली आहे, इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत आहे आणि बऱ्यापैकी तयार झालंय असं त्यांचं म्हणणं आहे. आपण तुळजापूरकर सरांकडे जाऊयात, कारण जर हा पूर्णपणे काळा पैशाची ही जी एक पॅरलल सिस्टीम अर्थव्यवस्था समांतर भारतामध्ये तयार झालेली आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे कुठं आहे ती, काय आहे, आपल्या प्रत्येकाला याचा अनुभव घर घेताना किंवा ऍडमिशन घेताना आलेलाच असतो. पण ती जर जायची असेल तर बँकिंग सेक्टरवर याचा खूप मोठा परिणाम होणार किंवा त्यांचं त्याच्यामध्ये सामील असणं आवश्यक आहे. तर देविदास तुळजापूरकर, एकंदरीत ही सगळी बँकिंग सेक्टर आपण बघता आणि जी अपेक्षा करंजीकर सरांनी व्यक्त केली की ते सिस्टीम सगळी असली पाहिजे, कारण हे सगळे व्यवहार जर रेकॉर्डवर यायचे असतील तर ते बँकेच्या मार्फतच व्हावे लागतील. ती सिस्टीम तयार आहे का, हा निर्णय बँकिंग सेक्टर कसं बघतं? मुळात या सरकारने हा घेतलेला निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे, यात शंका नाही. पण याच वेळी बँकिंग उद्योग म्हणून त्याची तयारी या निर्णय राबवण्यासाठी आहे का, तर मला वाटतं बँकिंग उद्योगासाठी उद्यापासून ही परिस्थिती खूप आव्हानात्मक सिद्ध होणार आहे. 2-3 गोष्टीसाठी आव्हानात्मक आहे. एक तर बँकांमध्ये अपुरा कर्मचारी वर्ग आहे. दुसरी गोष्ट, बँकांची जी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरमध्ये काही अपडेशन्स करावी लागणार आहेत, त्याला काही काळ लागणार आहे. पण भारतीय सामान्य माणसाची मानसिकता जर लक्षात घेतली तर उद्यापासून 30 डिसेंबरपर्यंत जरी नोटा बदलण्याची सवलत असली तरी उद्या लोकांचे लोंढे मोठ्या प्रमाणावर बँकांच्या दरवाज्यावर उभे राहणार आहेत. मला तर शंका ही वाटते की उद्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील काही बँकांच्या ब्रँचेसमध्ये निर्माण होऊ शकतो. तो कसा हाताळला जाणार आहे हा एक मोठा प्रश्न आहे. खरं म्हणजे यापूर्वी 1945 साली आणि 1978 साली याच पद्धतीने मोठ्या नोटा रद्द करण्याचा निर्णय राबवला गेला होता. पण एकूण अर्थव्यवस्थेत त्यावेळी बँकिंगचं असलेलं स्थान आणि आज 2016 साली बँकिंग उद्योगाचं असलेलं स्थान यात खूप मोठा फरक आहे. आज बँकिंग भोवती सर्व अर्थकारण चालू आहे. हे जर लक्षात घेतलं तर मला वाटतं
बँकिंग उद्योगाची हा निर्णय राबवण्यासाठीची जी क्षमता आहे किंवा तयारी आहे ही मला पुरेशी वाटत पण नाही. पण बँकिंग दुसरी उद्योगासाठी गोष्ट, ही एका आज सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूस जरी बघितला, सुवर्ण संधी असं म्हणता येणार नाही, कारण ऑनलाईन बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग जे आहे ते याच्यामध्ये वाढेल. अनेकांना अकाउंट्स यावे लागतील. म्हणजे आज तुमच्या पण नजरेत ते आलं असेल, पेटीएम ही जी ऑनलाईन बँकिंगसाठी वापरणारी सुविधा आहे, सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, त्यांनी जर त्यांची एक ऍडव्हर्टाईज सुद्धा केली तर हे जे सगळ्या सर्व्हिसेस आहेत ते याच्यामुळे वाढतील असं आपल्याला वाटत नाही? सुवर्ण संधी आहे ही? नाही मला नाही, सुवर्ण संधी आहे, पण मला वाटतं यासाठी पहिल्यांदा आपण काही ग्राउंड रियालिटी समजून घ्यायला पाहिजे. आज खेड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बँकांच्या शाखा आहेत, तिथे इलेक्ट्रिसिटी अनइंटरप्टेड उपलब्ध नाहीये. तसं त्याच्याबरोबर बीएसएनएलच्या लाईन्स या पण अनइंटरप्टेड उपलब्ध नाहीयेत. तिथला बँकांच्या ब्रांचेसचा रन टाइम बघितला तर तो 50% देखील नाहीये. कारण बॅटरीज आहेत, पण त्या पुन्हा रिएनर्जाईज करायच्या तर इलेक्ट्रिसिटी पाहिजे, ती पण इलेक्ट्रिसिटी नसती. बीएसएनएलच्या लाईन्सची कनेक्टिव्हिटी इतकी वीक आहे की अर्ध्या वेळ बँक चालू असते, अर्ध्या वेळ बँक चालू नसते. आणि अल्टरनेटिव्ह बँकिंग चॅनलवर लोकांना पुश करावं ही जी आपली अपेक्षा आहे, ते मला वाटतं एकूणच लोकांची मानसिकता, आर्थिक साक्षरता किती आहे, लोकांची मानसिकता, लोक किती टेक्नोसेव्ही आहेत. आज आमचा अनुभव असा आहे की बँकेत येणारा जो माणूस आहे तो सुरुवातीला एटीएम मधून पैसे काढतो आणि मग बँकेच्या ब्रँचमध्ये येऊन पासबुक अपडेट करतो. म्हणजे मग ते एटीएम इन्स्टॉल करण्याचा काय उपयोग राहिला? टेक्नॉलॉजीमध्ये खूप अपग्रेडेशन झाली किंवा इनोव्हेशन झालेली आहे. म्हणजे आपण त्याचा एक अर्थ असा घेऊया तुळजापूरकरांच्या की बँकांसाठी हे सगळं होत असताना काळ्या पैशाचा हा सगळा भारतातला, त्यातही कॅश स्टॅश करणं हा जो सगळा प्रकार आहे, हा जर नष्ट करायचा असेल तर बँकिंग सेक्टर महत्वाचं आहे, ती अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पण त्याचबरोबर त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये, त्याच्याकडे पण लक्ष द्यावं लागेल. आपण खांदेवालांकडे जाऊयात. आपलं याबद्दलचं मत काय? हा एक महत्वाचा निर्णय काळ्या पैशांच्या प्रश्न सोडवण्यासाठी घेतलेला आहे का? भारतीय समाजामध्ये काळा पैसा हा गेल्या 50-60 वर्षापासून थैमान घालतो आहे. आणि जितके व्यवहार पांढऱ्या पैशाचे आहेत, म्हणजे कर दिलेल्या रकमांचे आहेत, जवळपास तेवढेच पैसे कर न दिलेल्या रकमांचे आहेत. म्हणून आपण त्याला समांतर अर्थव्यवस्था म्हणतो. या समांतर अर्थव्यवस्थेला दुरुस्त करण्याचं पहिलं धाडसी पाऊल आज सरकारने घेतलं, याबद्दल सरकारचं आपण अभिनंदन केलं पाहिजे. आता बाकीचे जे तांत्रिक प्रश्न आहेत, कोणत्या नोटा किती प्रमाणामध्ये कॅन्सल झाल्यात, काय वगैरे वगैरे, मी त्याच्या पलीकडे थोडा जाऊ इच्छितो की जे अर्थशास्त्राचे मुद्दे आहेत. गेल्या 50-60 वर्षांमध्ये काळ्या पैशावर जी अर्थव्यवस्था अवलंबून आहे तिची एक उपभोग व्यवस्था निर्माण झालेली आहे. कन्झम्पशन पॅटर्न आपण ज्याला म्हणतो, त्या उपभोग व्यवस्थेला जोडून उत्पादन व्यवस्था निर्माण झालेली आहे. आणि कोणत्याही प्रकारची कर व्यवस्था त्याला जोडल्याशिवाय लोक आपोआप श्रीमंत झालेले आहेत. आणि एका आकडेवारीनुसार जगामध्ये जी विषमता वाढली त्यात भारतात सगळ्यात जास्त विषमता वाढलेली आहे. अशा वेळेला काळा पैसा नष्ट करणं हे अत्यंत आवश्यक आहे. परंतु त्याच्या जोडीला लोकांची उपभोग व्यवस्था कशी बदलेल, उत्पादन व्यवस्था कशी बदलेल, कर व्यवस्था कशी बदलेल, जे कर्मचारी बँकांमध्ये आज उपलब्ध नाही आहेत, 1.5-2 वर्ष झाले भरती बंद आहे, त्यामुळे ते कसा हा कार्यभार सांभाळू शकतील. खांदेवाले सर, ज्या उपभोग व्यवस्थेबद्दल आपण बोलतो, आज कित्येक जण या समांतर अर्थव्यवस्थेवर एका प्रकारे आधारलेले आहेत. मग आपले रोजचे फुल बाजारातले किंवा भाजी मार्केटमधले व्यवहार असतील, छोटे छोटे व्यवहार असतील, या सगळ्यांचे अनेकांचे काय व्यवसाय, कामधंदे, पोट त्याच्यावर आधारलेला आहे. त्यामुळे हे पण नाकारून चालणार नाही की ते लोक त्याच्यावर अवलंबून आहेत. केवळ या नोटा कमी केल्यामुळं त्या अर्थव्यवस्थेला धोका बनेल का? आणि जर तो तसा असेल तर त्याच्यावर आधारलेत लोकांचं जे आयुष्य आहे, पैसे आहेत, रोजचं जेवण खाणं आहे, त्यांचं काय करायचं? ते आपल्याला असं एका रात्रीत बदलता येईल का? ते एका रात्रीत बदलणार नाही. आणि उदाहरण आपण असं विचारात घेतो की सावकारांनी पैसे दिले शेतकऱ्याला, त्या सावकाराजवळ लायसन्स नव्हतं, परंतु लायसन्स होतं की नाही हा तांत्रिक प्रश्न झाला. त्या शेतकऱ्याला पैसे मिळाले, त्याची व्यवस्था सुरू झाली, म्हणून आम्ही त्याला आर्थिक व्यवहार म्हणतो. इथे सिनेमा निर्माण करणं, फ्लॅट्स बांधणं, महागडी लग्न करणं, प्रवासाला फिरायला जाणं, हे सगळं काळ्या पैशावर चालतं. आणि त्या काळ्या पैशावर लोक कारागीर आहेत, बाकीचे मजूर आहेत, या सगळ्यांना काम मिळतं.
आपण काळ्या पैशाचं समर्थन करत नाही, परंतु लोकांना जोपर्यंत कर व्यवस्था कशी राहणार आहे, किती कर द्यावा लागणार आहे, उत्पादन मी करू की नाही, हा निर्णय घेऊ की नाही, हे जोपर्यंत लोक ठरवत नाही तोपर्यंत उत्पादन व्यवस्था सुद्धा थोडीशी मंदावण्याची शक्यता आहे. आणि मंदावली तर अल्प काळामध्ये थोडीशी मंदीची अवस्था येण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यामध्ये जो भरडला जातो तो हा सामान्य मजूर, कारागीर, तो शहरी आणि ग्रामीण हे दोन आहेत. आणि त्याच्यामुळे सरकारला एक कोऑर्डिनेटेड ऍक्शन, एक संकलित धोरण प्रणाली निर्माण करणं अत्यंत आवश्यक आहे. ठीक आहे, अपेक्षा आपण ते करतील. मुणगेकर सरांकडे जाऊयात. मुणगेकर सर, हे सरकार जेव्हा सत्तेमध्ये आणलं तेव्हापासून त्यांनी हा काळ्या पैशाचा मुद्दा घेतला होता, राजकीय मुद्दा त्यांनी केला गेला होता. स्विस बँकेमध्ये खूप साऱ्या लोकांचे, राजकीय लोकांचे, उद्योगपतींचे पैसे आहेत, ते परत आणा ही खूप दिवसांची मागणी आहे. म्हणजे बँकिंग आणि सगळ्या अर्थशास्त्रातल्या तज्ज्ञांकडनं पण आहे, एक भावनिक मागणी पण लोकांची आहे. दुसरीकडे आपल्याला हेही माहिती आहे, ते कधी येणार हे माहित नाही, पण दुसरीकडे खूप साऱ्या प्रमाणावर बिल्डर्स असतील, त्याचबरोबर शिक्षण सम्राट असतील, बाकी सगळे असतील, यांच्याकडे पैसा साठवलेला आहे. राजकारणामध्ये, निवडणुकीमध्ये तो पैसा वापरला जातो. त्या भारताअंतर्गत सुद्धा जो आत भारतीय भूमीवर जो काळा पैसा आहे त्याला पण धक्का देणं गरजेचं होतं. या निर्णयामुळं ती जी व्यवस्था आहे त्याला धक्का बसला असं आपण मानता का? वेळ कमी असल्यामुळे मी अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने फक्त काही विधान करू इच्छितो या संबंध चर्चेमध्ये. पहिला मुद्दा असा आहे की जे 25 किंवा 30 लाख कोटी रुपये परदेशामध्ये आहेत असं आपण म्हणतो स्विस बँकेमध्ये, त्यातला एकही रुपया किंवा एकही डॉलर भारतामध्ये पुन्हा येण्याची शक्यता नाही. ज्या लोकांनी ते पैसे गुंतवलेले होते ते पैसे ऑलरेडीच फायनान्शियल इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून स्टॉक एक्सचेंजमध्ये किंवा ते व्हाईट म्हणून ते आलेले आहेत. त्यामुळे ते त्यांचं स्लोगनचं होतं 15 लाख रुपये बँकेत जमा वगैरे करू म्हणून. हा मुद्दा अत्यंत गैरलागू आहे. दे कॅनॉट डू दॅट. सेकंड, हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे आणि या निर्णयाचं राजकीय भूमिकेतून कुणी जसं अंडर एस्टिमेशन करता का म्हणे, त्याचं भावनेच्या हारात जाऊन त्याचं एस्टिमेशन देखील करता का म्हणे. ह्याच्यात 3 मुद्दे आहेत. ह्याच्या काळा पैशाच्या संबंधात आपण जर विचार केला, मॅक्रो फंडामेंटल्स आपण ज्याला म्हणतो इकॉनॉमीची, पैशाचं कर्तव्य काय, पैशाची फंक्शन्स काय, एक फायनान्शियल ट्रान्झॅक्शन म्हणजे वस्तूंची खरेदी आणि विक्री, आणि दुसरं स्टोअर ऑफ व्हॅल्यू म्हणजे वस्तू ह्या तुम्ही ऍसेटमध्ये ते कन्व्हर्ट करणं, रिअल इस्टेट, गोल्ड, बुलियन, डायमंड वगैरे वगैरे. एकंदर करन्सी आणि वेल्थ, प्रॉपर्टी ह्या दोघांचा हिशोब आपण जर विचारात जर आपण घेतला तर फार मोठ्या प्रमाणावर ज्यांनी होल्डिंग केलेला आहे पैशांचा जो ब्लॅक मनी जो आहे तो नॉट इन द फॉर्म ऑफ करन्सी नोट्स, इट इज इन द फॉर्म ऑफ ऍसेट्स. 10 वर्षापूर्वी ज्या घरांची किंमत 20 लाख रुपये होती त्याच्यात 3 कोटी रुपये झालेले आहे. कुठलाही अर्थशास्त्र बसत नाही. तिसरा मुद्दा असा, ह्याचा एक फार मोठा उपयोग इथली फेक करन्सी आहे. क्रॉस बॉर्डर टेररिझम, पाकिस्तान सारख्या लोकांनी जी फेक करन्सी लाखो रुपये, कोट्यावधी रुपये जे भारतात गुंतवले, ह्याच्यामध्ये इंजेक्ट केलेले आहेत इकॉनॉमीमध्ये, त्याला त्याचा शय बसू शकेल. चौथा मुद्दा असा आहे, गेल्या 10 वर्षामध्ये अर्थव्यवस्थेचा वेग साधारणपणे 6, 6.5, 7% असताना सुद्धा टॅक्स जीडीपी रेशिओ हा 10% राहिलेला आहे. त्या अर्थव्यवस्थेला फार मोठे ऊर्जेचे दिवस येतील ही चर्चा गैरलागू यासाठी आहे की या सगळ्यांचा परिणाम म्हणून टॅक्स जीडीपी रेशिओ, एकंदर राष्ट्रीय उत्पन्नाचा किती भाग टॅक्सच्या रुपयाने लोकांना परत उपलब्ध होतो, फिस्कल डिफिसिट किती कमी होतं, करंट अकाउंट डेफिसिट किती कमी होतं, हा एक मुद्दा आहे. आणि सगळ्यात मोठा आक्षेपार्ह मुद्दा ह्याच्यामध्ये या मुद्द्याचं समर्थन केल्यानंतर, आणि मगाशी चर्चा सुरू होती काही चॅनल्सवर दुर्दैवाने ती काँग्रेस वर्सेस बीजेपी अशी होती, ही चर्चा गैरलागू आहे. निखालसपणे असं माझं म्हणणं आहे की 500 रुपये आणि 1000 रुपयाच्या करन्सीमधल्या नोटा रद्द करत असताना 2000 रुपयाच्या नोटा परत छापणं ही सरकारची वैचारिक दिवाळखोरी आहे. जेव्हा तुम्ही डिमॉनिटायझेशन करता तेव्हा तुम्ही हायर करन्सीच्या डिमॉनिटायझेशन तुम्ही करता. आज अमेरिकेमध्ये $100 वर नोट नाही, युरोपियन कंट्रीजमध्ये 100 युरोच्या वर नोट नाही, इंग्लंडमध्ये 100 पाऊंडाच्या वर नोट नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही करप्शन आणि ब्लॅक मनी कंट्रोल करण्यासाठी 500 आणि 1000च्या नोटा तुम्ही कमी चलनामध्ये काढून टाकून 500 रुपयाचे तुम्ही करू शकता, इज अंडरस्टँडेबल. परंतु 2000ची नोट म्हणजे अगोदर जे काळा पैसा 1000 रुपयाच्या नोटीत ठेवत होते त्याच्यामध्ये आता ते लोक 2000च्या नोटमध्ये ठेवतील. दिस इज ऍब्सोल्युटली इलॉजिकल. सरकारने जर 2000 रुपयाच्या नोटा अगोदर छापण्याचा निर्णय घेतला असेल
तर तो निर्णय आता सरकार करू शकत नाही, बिकॉज दे मस्ट हॅव प्रिंटेड सम बिलियन्स ऑर क्रोड्स ऑफ युनिट्स. त्या 86% रक्कम व्हॅल्यू ऑफ करन्सी ही 86% 5 रुपये 500 रुपये आणि 1,000 रुपयाच्या मध्ये आहे. पण त्याचं प्रमाण जर काढलं इन टर्म्स ऑफ करन्सी नोट्स तर फक्त 10% करन्सी नोट्स ह्या 5 रुपयामध्ये आहेत आणि 7% फक्त 1,000 रुपयाच्या मध्ये आहेत. तुम्ही डिमॉनिटायझेशनचं इकॉनॉमिक्स आपण ज्याला म्हणतो ते जगभर असं आहे गेल्या 50, 60, 70 वर्षामध्ये. हायर करन्सी नोट तुम्ही 1,000ची रद्द करता आणि 2,000ची नोट बरोबर. आणि हा मुद्दा कालपासून सगळे विचारतात. आज चिदंबरम यांनी पण तो विचारला आणि जेटलींच्या सुद्धा बोलण्यामध्ये त्यांनी आज स्पष्टीकरण दिलं, त्यातही याच्यावर जास्त भर दिला गेला नाही. अजूनही उत्तर त्याचं येत नाही. कुबेर सरांना एक प्रश्न विचारतो, कारण जो मुनगेकर सरांनी पण आता तो मुद्दा उचलला, कारण कन्फ्यूज कालपासून असं होतंय की ब्लॅक मनी, काळा पैसा आणि फेक करन्सी, खोट्या नोटा या थोडंसं समजण्यामध्ये मिक्स केलं जातं. त्यामुळे हा निर्णय जो आहे याच्यावरून नक्की फेक करन्सीवर परिणाम होईल, कारण 1000 आणि 500च्या बऱ्याचशा खोट्या नोटा आपल्याकडे आलेल्या आहेत, हे आपण सगळेजण जाणतो, ते हुडकणं शक्य नाही. पण त्याचा ब्लॅक मनीवर तितका परिणाम होईल का जितका तो फेक करन्सीवर होईल का? या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यावर या निर्णयाचा कसा परिणाम होईल हे समजावून सांगा, कारण त्याच्यामध्ये खूप कन्फ्युजन होत आहे. नाही, अगदी बरोबर आहे ते, तुमचा मुद्दा अतिशय बरोबर आहे. आणि तोच गोंधळ हा सरकारने सुद्धा लक्षात घेतलेला नाहीये, किंवा सरकारच्या ज्या मंडळींकडनं जो त्याचा गवगवा केला जातो त्यांच्याकडनं तो मांडला जात नाहीये. प्रत्येक 500ची नोट ही काही बनावट नसते किंवा काळ्या पैशातली नसते, किंवा 1000च्या नोटेबाबतही असं म्हणता येईल. मोरारजी देसाई यांनी जेव्हा तो निर्णय घेतला तेव्हा 1000च्या नोटेचं एक दुर्मिळत्व होतं. आता 500ची नोट ही सरसकटपणे असते, त्यामुळे ती रद्द करणं याचा सामान्यांना होणारा फटका हा एक मोठ्या प्रमाणावरती आहे. त्यातला चांगला भाग फक्त एवढाच आहे की त्या बनावट नोटा ज्या काही 500 आणि 1000च्या आल्या असतील त्या आता रद्दबदल ठरतील. पण तरी सुद्धा त्या नोटा वापरून सोन्याचे व्यवहार करणं हे बंद करता येण्यासारखं नाहीये. त्या नोटा वापरून त्यांनी जमिनी घेतल्या असतील किंवा त्यांनी घरं घेतली असतील, सोनं नाणं घेतलं असेल, त्याचं तुम्ही काय करणार आहात हा याच्यातनं मार्ग दिसत नाहीये. त्यामुळे हा पूर्णपणे अंशतःच त्याचा परिणामकारकता आहे. पण सरकारकडनं असं दाखवलं जातंय की हा निर्णय घेतला आणि बघा आता कसा काळा पैसा नष्ट होतोय, असं समजणं हा शुद्ध बावळटपणा आहे, आर्थिक विचाराचा बावळटपणा आहे. त्याच्यामुळे 2000च्या येणं, 1000च्या येणं, पुन्हा 1000च्या सुद्धा आणल्या जाणार आहेत. त्यामुळे सरकारचा गोंधळ याच्यातनं स्वच्छपणे दिसून येतो. आपण मला असं वाटतं की तो मुद्दा पण लोकांच्या समोर मुद्दा म्हणून मांडायला पाहिजे. आणि दुसरा भाग ज्या पद्धतीने सोन्याची खरेदी झालेली आहे आणि हा औषधहाच इफेक्टिव्ह असा तो मुद्दा आहे, त्याची सगळ्यांनी आपण जाणीव घेतली पाहिजे, जरी तो महत्वाचा असला तरी. आणि सोन्याचाही मुद्दा आपण केला, याच सरकारनं गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम आणली होती की तो पैसा डेड होतो, त्याच्यामुळे तो प्रवाहामध्ये यावा. पण आज त्या सरकारच्या एका निर्णयामुळे लोकांनी जाऊन सोनं खरेदी केलं, 45,000 रुपयांपर्यंत, त्याच्यापेक्षा जास्त खरेदी केलं आणि पुन्हा एकदा सोन्यामध्ये गुंतवणूक केली. त्यामुळे 60,000 रुपये किलोनी मुंबईत सोनं विकले, 60,000 रुपये. त्यामुळे एकाच सरकारच्या दोन निर्णयांचे दोन विरोधाभासी परिणाम आपल्याला आज एका दिवसात पाहायला मिळाले. पण अर्थात थोडा आपण वाट बघूया, जसं करंजीकर सर सांगतायत. एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर परत येणार आहोत आणि विचारणार आहोत की खूप सारे लोकांचे जे घाबरले असतील, ज्यांच्याकडे पैसे असे साठवलेले असतील आणि तो ब्लॅक मनी असेल, ते बऱ्याच प्रकारे आता त्याचा ते प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करतील. त्याच्यावर कशा प्रकारे अंकुश आपल्याला ठेवता येईल आणि सरकारला काय करावं लागेल, आपण या तज्ज्ञांना विचारणार आहोत. एक ब्रेक घेऊयात आणि लगेच परत येतो. तुम्ही पाहत रहा माझा विषय. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. माझा विशेषमध्ये देश सध्या पूर्ण चर्चा करतो आणि किमान 2-3 दिवस तरी, आठवडाभर म्हणून आपण ह्याच विषयावर चर्चा होणार आहे की जे 500 आणि 1000च्या नोटा चलनातनं रद्द करण्यात आलेल्या आहेत त्याचा काय कसा परिणाम होईल. काळा पैसा ज्याच्या जरा टार्गेट आहे या निर्णयामागचं, ते मुळात टार्गेट अचीव्ह होईल का? आपण करंजीकर सरांकडे जाऊयात. करंजीकर सर, अनेक जण प्रयत्न आता करतील की त्यांच्याकडे जे पैसे आहेत हे कशा प्रकारे प्रवाहात आणायचे, यांचा ते नुकसान होऊ नये आणि शेवटी त्याची शेकोटी करायची वेळ येऊ नये यासाठी. नरेंद्र जाधवांनी आज सकाळी बोलताना एक मुद्दा मांडला की ज्या सहकारी बँका आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवा, कारण तिथं बऱ्याच प्रकारचे अशा गोष्टी होण्याची शक्यता आहे. तर आपल्याला असं वाटतं का की त्याच्यावर नजर ठेवण्याची गरज आहे आणि तिथून हे लोक प्रवाहात पैसा आणण्याचा प्रयत्न करतील? आणि अजून कुठल्या मार्गानं अशा प्रकारचे जे चोर लोक आहेत, जे पैसे त्यांना वाईट करायचे आहेत, ते काय करू शकतील या निर्णयामुळे? मला वाटतं भारतीय समाज याची जी मानसिकता आहे ती काय आर्थिक साक्षरतेची नाही. त्यामुळे पैशाकडे आपण रिलेशन आणि पैसा असं एकत्र मिळून नेहमी पॅकेज म्हणून बघत असतो.
त्यामुळे सहकारी संस्था ज्या गावोगावी ग्रामीण भागात उभ्या आहेत किंवा इव्हन जे आता सोनार जे गावागावी असतील, जे ज्वेलरीची दुकानं असतील, त्यांना रिलेशन आणि पैसा असं त्याचं एक गुंतागुंतीचं नातं असतं. त्यामुळे आज सोन्याचा भाव जो वाढला तो मी अजूनही सकाळी म्हटलं तसं परत म्हणीन, ती एक पॅनिक रिॲक्शन लोकांची आहे. तिला आपण सेटल द्यायला थोडा वेळ दिला पाहिजे. ठीक. ती आपोआप सेटल होईल. काही असं वाढत सोनं 50,000 जाणार नाही, असं कधीही होणार नाही. दुसरी गोष्ट, जिथे पैसा ज्या लोकांना आपला पैसा द्यायचा नाहीये त्यांच्या पुढे फार पर्याय शिल्लक राहणार नाहीयेत. हे सरकारने नोटा कॅन्सल करू असं सांगितलं असतं, काही मुदत दिली असती तर काय झालं असतं चित्र वेगळे. नोटा कॅन्सल करून 4 तास फक्त वेळ देऊन सरकारने एका अर्थाने मास्टर स्ट्रोक आपण त्या अर्थाने म्हणूया की डिसिजन मेकिंग आणि एक्झिक्युशन यातलं अंतर खूप कमी होतं. अँड दॅट इज अ व्हेरी रेअर थिंग हॅपन इन इंडिया आफ्टर सो मेनी इयर्स. असं घडत नाही जनरली देशामध्ये आपल्या, कारण आपण कन्सेन्ससच्या गोंधळात जगायला आपल्याला आवडतं. पण त्यामुळे त्या निर्णयाचा ज्या लोकांना आता कालपासून हाच शॉक असेल की माझ्या पैशाचं मी काय करायचं, हे कुठे ठेवायचे, कारण पैसे दाखवले तर परत माझी एन्क्वायरी होणार हे आहे. त्यामुळे अनेक एम्प्लॉई थ्रू लोक पैसे आपले हे करतील, त्यांच्याकडून पोस्ट डेटेड चेक घेतील, असे अनेक मार्ग लोक शोधतील. कारण जमा करायला काही इश्यू नाहीये, इश्यू आहे तो विड्रॉवलला आहे. त्यामुळे माझ्याकडे 20 एम्प्लॉई असतील तर 20 एम्प्लॉईच्या नावावर मी सांगेल मला 4-4 हजाराचे चेक देऊन ठेव रोजचे आणि तू माझे पैसे जमा कर, तुझ्या नावावर होईल, माझं नाव येणार नाही. असे अनेक उद्योग चालतील जिथे रिलेशनवर लोक जगायचा प्रयत्न करतील. पण हे नॅचरल आहे. ज्या प्रकारची अर्थव्यवस्था आपण राबवली आहे, ज्या प्रकारची लोकांची गोंधळाची मानसिकता आहे देशात आहे, त्यामुळे हे अपरिहार्य, याच्याने काही फार ठीक आहे. हे अपरिहार्य आहे असं होणार. आपण तुळजापूरकर सरांकडे जाऊया. तुळजापूरकर सर, काय काय होईल तुम्हाला वाटतं की ज्या सहकारी संस्था आहेत, बँका आहेत आणि त्यांच्या गावागावामध्ये जाळं पसरलेलं आहे, तिथं अशा प्रकारचे पैसे टाकण्याचा प्रयत्न होईल? आता खाली एक ब्रेकिंग न्यूज चालते, म्हणजे बँक डिपॉझिट्सवर तुम्ही किती पैसे जमा करता याच्यावर सरकारची नजर असणार आहे. तुम्हाला असं वाटतं की याच्यातनं पण लोक पळवाटा काढतील आणि तिथं या प्रकारे काळा पैसा हा पांढरा करण्याचे प्रयत्न होतील? आता या क्षणाला काय काय असे प्रयत्न होऊ शकतात? तुळजापूरकर सर. एक तर सहकारी पतसंस्था आहेत, दुसरे बचत गट आहेत, तिसरे मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स आहेत. या 3 माध्यमातून मोठ्या प्रमाणावर या काळा पैसा पांढरा करून घेण्याचे प्रयत्न केले जातील. याशिवाय ज्या जनधन खात्याबद्दल आपण सतत बोलतो, मला असं वाटतं त्या जनधन खात्यांचा पण प्यादं म्हणून वापर केला जाईल आणि मोठी माणसं त्या खात्यामार्फत आपला पैसा काळ्याचा पांढरा करून घेण्याचा प्रयत्न करतील. इंटरेस्टिंग. म्हणजे जनधन हा इनिशिएटिव्ह खूप उदात्त आहे, एका चांगल्या हेतूने घेतलेला आहे, त्याचा हेतू पण चांगला आहे. पण त्याच वेळी ही जी मोठी माणसं आहेत ती त्या छोट्या माणसाला थोडंफार प्रलोभन दाखवतील आणि त्याचा वापर करून घेऊन तो काळ्याचा पांढरा पैसा करून घेण्याचा प्रयत्न करतील. पण याच्यावर चेक कसा ठेवायचा? सरकारला काय करायला पाहिजे? संबंध गुंतलेले आहेत ते नक्कीच आपल्या परीने नाही. एक तर पतसंस्थांच्या मार्फत होणारे व्यवहार याच्यावर कुठलाही अंकुश नाहीये. बचत गट यांचं एक वारेमाप पीक निर्माण झालेलं आहे, त्याला रेग्युलेट करणारी आपल्याकडे यंत्रणा नाहीये. आणि रिझर्व्ह बँकेचा अंकुश हा शेवटी बँकांवर आहे, या पतसंस्थांवर नाही किंवा मी म्हटलं तसं बचत गटांवर नाहीये. हे जे पैशाचे चलनवलनाचे व्यवहार सिस्टीमच्या बाहेर होतात या वेगवेगळ्या माध्यमातून, त्यांना आपण कसं रेग्युलेट करणार आणि त्यांना या अंकुश कसा लावणार हा एक मोठा प्रश्न आहे. तो जोपर्यंत निकालात निघत नाही तोपर्यंत काळ्याचा पांढरा पैसा करून घेण्याचे जे मार्ग आहेत ते पूर्णतः बंद झाले असं मला स्वतःला एक्झॅक्टली. आणि हा आजचा मुद्दा नाहीये, हा गेल्या अनेक दिवसांपासूनचा मुद्दा आहे. आणि या निमित्तानं पुन्हा एकदा की पतसंस्था, बचत गट यांच्या मार्फत जे सगळे व्यवहार होतात आणि खूप मोठं चक्र तयार झालेलं आहे, नेटवर्क तयार झालेलं आहे, त्यातून ट्रान्झॅक्शन होतात, त्याच्यावर नजर कशी ठेवणार या निमित्तानं त्याच्याकडे सुद्धा नजर ठेवण्याची सरकारची आता आवश्यकता आहे. नाहीतर मग या निर्णयाचा काही उपयोगच होणार नाही, काळा पैसा जर तिथं जाणारा टॅप होणार नसेल तर. अजून एक म्हणजे राजकीय क्षेत्रामधला, राजकीय वर्ध असताना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यातही निवडणुकांच्या काळात येणारा जो काळा पैसा असतो त्याचं मुळात काय होणार? कुबेर सर, त्याच्यावर नजर असू शकते का? कारण आता निवडणुकांचा पण मोसम आहे. राज ठाकरेंनी तसं काल सरळ प्रश्न विचारला, भाजप निवडणुकीमध्ये काय आपल्याची पानं वाटणार आहे का? आपल्याला माहिती होतं दिशा कुठल्या दिशेला तो बाण चाललेला आहे, त्याच्यावर कोण नजर ठेवणार? त्याबाबत सुद्धा तशी काही ती व्यवस्था आपल्याकडे मुळात नाहीये, पहिली गोष्ट म्हणजे. आणि दुसरं असं की हा सर्वपक्षीय मामला आहे हा, त्यामुळे एकच पक्ष करतो आणि दुसरा पक्ष मात्र साधू संतांचा आहे अशी अवस्था नाही. सर्वपक्षीय हा खेळ असल्यामुळे त्यांच्यात जे काही देवाणघेवाणीचे मामले होत असतील त्याला एकमेकांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न होईल. पण आत्ता 500च्या आणि 1000च्या ज्या नोट आहेत त्या मात्र त्यांना रद्द कराव्या लागतील, त्याशिवाय काही पर्याय नाहीये. मगासपासून आपण सोन्यावरती बोलतो आणि लोक म्हणतात की 50,000 ते 60,000 दर जाणार नाहीत, ते अधिकृतपणे जाणार नाहीच आहेत. पण यातला एक महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घ्यायला हवा की त्या व्यवसायाला बॅकडेटेड बिलं करायची सोय असते ना.
हो. आज सोन्याकडे लोकांचा कल का आहे तर त्याला सोन्याचं प्रेम आहे म्हणून नाही, पण हा पैसा दिला गेल्यानंतर सोनं जे काही जो व्यवहार होणार आहे सगळ्यात चोर तो वाटा त्यांना आहे 8 दिवसाच्या आधीच्या तारखांनी करायची सोय आहे. ही अंगभूत सोय असल्यामुळे बरोबर. मोठ्या प्रमाणावरती तिथे व्यवहार होत या- आहेत. या- ते या सगळ्या- थांबवायची कोणतीच व्यवस्था नाहीये. या सगळ्या चोरवाटा तिथं जाऊन मिळतात आणि तिथं काहीतरी आज शिस्त आहे, तर त्याच्याकडे पण लक्ष ठेवायला पाहिजे. जसं पतसंस्थांकडे आणि बचत गटांकडे, तसं या सोन्याच्या व्यवहारांवर सुद्धा. शेवटचे अगदी काही सेकंद आहेत. मुणगेकर सरांकडे जातो शेवटचा. मुणगेकर सर, जरी हे छोटंसं अंशतः पाऊल असलं तरी सुद्धा ही एक मोठी चळवळ करण्याकरता आणि हा एक मोठं केवळ सर्जिकल स्ट्राईक न ठेवता एक फुल ब्लोन वॉर करण्याकरता पुढचा महत्वाचं पाऊल कोणतं असलं पाहिजे? मुणगेकर सर, अगदी काही सेकंद. हा निर्णय स्वागतार्ह आहे. याचे परिणाम निश्चितपणे या देशाच्या काळा पैसा जो आहे तो बाहेर येण्यासाठी काही प्रमाणात मदत होऊ शकेल. पहिला मुद्दा त्याच्यामध्ये महत्वाचा असा की फेक करन्सीला त्याच्यामध्ये चेक बसू शकेल. बरोबर. परंतु याने काळा पैसा पूर्णपणे हद्दपार होईल. तुम्ही जे टायटल ठेवलं या चर्चेचं, काळा पैसा पूर्णपणे हद्दपार होईल का, या प्रश्नाचं उत्तर दुर्दैवाने स्पष्ट असं नाही असं आहे. आणि तरी सुद्धा हे जे प्रयत्न सरकारने केलेले आहेत त्याचं कोणत्याही तऱ्हेने आपण अवमूल्यन करता कामा नये. हा निर्णय काळा पैशाच्या दृष्टी बाहेर काढण्याच्या दृष्टिकोनातून एक स्वागतार्ह पाऊत आहे आणि सबंध राष्ट्राने त्याचं स्वागत केलं पाहिजे असं मी शेवटी सांगू इच्छितो. बिलकुल, आणि हे स्वागत केलंच पाहिजे. त्याच्यामुळे हा एक अंशतः असला तरी सुद्धा एक पाऊल जरी असलं, अर्ध पाऊल म्हणूयात, पण तरी ते योग्य दिशेनं पडलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही आपल्या या सगळ्या तज्ज्ञांच्या केलेल्या विश्लेषणावरून. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे निर्णय अगोदर पण घेता आले असते, पण घेता आले नाहीत. राजकीय इच्छाशक्ती याच्यामध्ये दाखवली गेलेली आहे, त्याचं सुद्धा आपण कौतुक करायला पाहिजे. पण महत्वाचं ते आहे की पुढे ही केवळ सर्जिकल स्ट्राईक न राहता हे एक युद्ध व्हावं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती एक चळवळ व्हावी, रिफॉर्म्स यावेत, त्याकडे पण सगळ्यांचं लक्ष आहे. आणि आज बहुतांश ज्या प्रतिक्रिया आल्या, लोकांना त्रास होत होते टोल नाक्यांवर, एटीएम मशीनच्या बाहेर, पेट्रोल पंपावर, पण प्रत्येक जण म्हणतो ठीक आहे त्रास होतो आहे, पण तो झाला तरी चालेल जर काळा पैसा पुन्हा एकदा आपल्याला शोधता येणार असेल तर, आणि तो मुख्य प्रवाहात येणार असेल तर त्याच्यामुळे लोक त्रास सहन करायला तयार आहेत, काही क्षणांचा, काही दिवसांचा. पण जर हे चळवळ सुरू झाली आहे तर ती थांबता कामा नये. आपले सगळे जे मान्यवर आहेत या चर्चेमध्ये सहभागी झाले त्यांचे आभार मानतो आणि माझा विशेषमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा एबीपी माझा.